घेतलं 1701 पर्यंत सुद्धा 1900 पर्यंत एकूण किती रे 200 वर्ष दिलेले आहेत, बरोबर. 200 वर्ष दिलेले आहेत. एक 100 वर्षांमध्ये काय होतं रे, 100 वर्षांमध्ये 24 वेळा लीप वर्ष असतं. 200 वर्षात किती वेळा असणार आहे, 48 वेळा असणार आहे. तर 48 वेळा उत्तर असेल. पण ह्या टाइम स्पॅन मध्ये बघा 1700 नंतर एक 1800 येतोय आणि हा 1900 पण येतोय. म्हणजे एकक स्थानी शून्य असलेले पण इयर बघायचे. एकक स्थानी शून्य असलेले इयर कोणते, 1800 आणि 1900. हे दोघांपैकी कोणी लीप वर्ष जर असेल, जर ते पण ऍड करायचं. हे असले तर अधिक एक करायचं, दोन्ही असले तर अधिक दोन करायचे, दोघं नसले तर 48 माझं उत्तर. 1800 पण लीप वर्ष नाहीये आणि 1900 पण लीप वर्ष नाहीये. काल 400 ने भाग देऊन बघा जाणार नाही. तर हे दोन्ही लीप वर्ष नाहीये. म्हणून काय, ह्या 200 वर्षात फक्त किती वेळा रे, 48 वेळा लीप वर्ष असणार आहे. काल प्रत्येकाला हेच जर का तुम्हाला असं म्हटलं असतं, नीट बघा मी काय म्हणतो, 1901 पासून ते 2000 एक काम करू 2100 पर्यंत घ्या, 2100 2100 पर्यंत किती लीप वर्ष येतील. 1900 ते 2000 पर्यंत बघा किती 200 वर्ष झाले. 200 वर्षाचे किती 44 किती झाले, 24 आणि 24 48. 48 वर्ष 48 वेळा झालं, 48 लीप वर्ष येणार. पण यांच्यामध्ये बघा 2001 बघा ना, 2000 असं लीप वर्ष ज्याच्या एकक स्थानी 2 शून्य आहे. हे पण एक लीप वर्ष एक्स्ट्रा येतं. हे लीप वर्ष आहे म्हणून ते उत्तर काय होईल त्यावेळेस 49 होईल. कळलं. हे मधला स्पॅन मध्ये बघायचं, चेक करायचं.